तर मित्रांनो हे मंदिर बघून असं वाटत आहे की मंदिरच आहे, पण हे 10 दिवसासाठी बनवले स्पेशल. नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? तर आज आपण आलो आहे पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. मी आहे आणि माझा मित्र पण आहे. आपण चालत चालू आहे. क्या बोला तूने? म्हणजे मजा येते ना दुसऱ्या सिटीमध्ये चालत जायला. तर इथं आहे आपण. कुठं जायचं आता? तोपर्यंत तुम्ही गणपती बाप्पा मोरया कमेंट करा, आपण पोहोचतो तिथंपर्यंत. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे. खूप क्राऊड आहे, बघू शकता. पूर्ण क्राऊड आहे. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड आहे का नाही माहीत नाही. आणि VIP एंट्रीचं काय प्रोसेस आहे आणि नॉर्मल एंट्रीचं काय काय बघू आपण तिथं. जाऊयात. फायनली आपल्याला रस्ता तरी मिळाले. तर मित्रांनो मेन जे गणपतीचं मंदिर आहे ते इथं आहे, हे बघू शकता. आणि 10 दिवसासाठी तिथं गणपती बसवतील. हे बघू शकता समोर जे मंदिर दिसते ना, हे फक्त 10 दिवसासाठी मंदिर बनवले आहेत. पण दिसायला तर एवढं भारी दिसत आहे ना, सुंदर दिसत आहे. तर आपण तिथं जाऊ, आधी दर्शन घेऊ तिथं. आत्ता तर तेवढं गर्दी दिसत नाही आहे. रात्री अजून भरपूर गर्दी होते असं वाटतं मला. लाईटिंग वगैरे आहे, बेस्ट दिसायला. हे असं वाटायला की खरोखरच मंदिर आहे का. तर मित्रांनो इथून जर आपण गेलो तर मुखदर्शन आणि हे आपण पूर्ण मंदिरमध्ये जातो. तर आता जाऊयाच, काहीतरी घेऊया तसं. इथून खूप गर्दी दिसत आहे, खूप जण चालले इथं. तर मित्रांनो हे आहे मेन दर्शन आणि इथून बाजूला गेलं तर मुखदर्शन होते. तर आपण मेन दर्शन करणार आहे, किती पण मोठं रांग असू दे. इथंपर्यंत आलो म्हणजे. हे बघू शकता किती जण असं मोबाईल काढून थांबतात. तर मित्रांनो हे मंदिर बघून असं वाटत आहे की मंदिरच आहे, पण हे 10 दिवसासाठी बनवले स्पेशल. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे एवढं जवळ. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो फायनली दर्शन झालं, मुखदर्शन मेन दर्शन झालं. आपण मुखदर्शन तरी भेटतं की नाही असं वाटलं होतं, पण आपल्याला मेन दर्शनच झालं. लकी आहे आपण. हे मंदिर मला खूप आवडलं, पण खरोखरच मंदिर आहे असं वाटायचं. पण हे फक्त 10 दिवसासाठी मंदिर आहे. तर मित्रांनो खूप लोक काय करत आहेत, इथून येत आहेत, इथून येऊन इथून दर्शन घेत आहेत. तर त्यापेक्षा आपण तिथं मेन जे दर्शन घेण्यासाठी जातो तिथं तेवढं गर्दी पण नाही आहे, पण तिथून बेस्ट दर्शन होतं आहे इथं येण्यापेक्षा. मेन दर्शन येऊ शकतो. आत्ता तर गर्दी नाही आहे, पण रात्री ऑब्व्हियसली गर्दी होणारच. आणि रात्री अजून पण सुंदर दिसते. तर मित्रांनो इथून मुखदर्शनसाठी आलं तर तुम्हाला इथं थांबून हे करावं लागते. तर बघू शकता इथं थांबून दर्शन घ्यावं लागते. त्यापेक्षा हे मेन दर्शनमधनं आलं ना तुम्ही, तेवढा गर्दी पण नसणार आहे, सरळ तुम्ही आतमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो आता आपण जाऊन आलो ते 10 दिवसासाठी. तिथं डेकोरेशन वगैरे करून मंदिर बनवून एकदम बेस्ट
आता मेन जे गणपतीचं मंदिर आहे इथं आहे. आपण इथं मध्ये आतमध्ये जाणार आहे इथं पण. तर मित्रांनो इथं आतमध्ये आपल्याला कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही आहे, तर कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही आपण. तसंच दर्शन करून येतो आपण. हे कुठून जायचं? तर मित्रांनो इथं पण दर्शन झालं, पण आतमध्ये कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही आहे. हे मेन मंदिर आहे. तर आपण शूज वगैरे ठेवतो तिकडे जाऊयात आता. बघू अजून कुठं फिरू शकत असेल तर आपण फिरणार आहे, नाहीतर इथंच संपणार आहे व्हिडिओ. स्पेशली मी मंदिरसाठी दर्शनसाठी आलो होतो इथं.